माझे नाव प्रणव जगदीश चित्ते. सर्व आदरणीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला अशाच महान गुरुभक्ताची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव शिवरायाने आणले वाघिणीचे दूध. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास यांचे एकनिष्ठ भक्त होते. शिवरायांची भक्ती अशी होती की समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात. बाकी शिष्यांना वाटायचे शिवराय राजे असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर प्रेम करतात. समर्थ असे जाणत होते. त्यांनी असे ठरवले की सर्व शिष्यांचे गैरसमज दूर करावे. ते एके दिवशी सर्व शिष्यांसोबत वनात गेले. वनात सर्वजण मार्ग चुकले. अशी संधी समर्थांना मिळाली. समर्थ पोटदुखीचे नाटक करून गुहेत जाऊन झोपले. शिष्य पाठोपाठ होते. ते एक एक करून आत येऊन विचारू लागले, गुरुवर्य, या पोटदुखीचे इलाज काय? इलाज सांगत सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. काही वेळाने शिवराय समर्थांना दर्शन घेण्यासाठी आले होते. आपले गुरुवर्य पोटदुखीने तळमत आहे हे त्यांनी पाहिले. शिवराय म्हणाले, गुरुवर्य, या पोटदुखीचे इलाज काय? समर्थ म्हणाले, शिवा, या पोटदुखीचे इलाज खूप महाकठीण आहे. शिवराय म्हणाले, गुरुवर्य, संकोच न करता सांगा. समर्थ म्हणाले, याचा फक्त एकच उपाय आहे, वाघिणीचे ताजे दूध. शिवरायांनी समर्थांना नमस्कार करून ते जंगलात निघाले. जंगलात त्यांना वाघिणीचे 2 पिल्ले दिसले, पण वाघीण त्यांना दिसली नाही. त्यांनी जाणले वाघिणी इथेच कुठे असेल. काही वेळाने वाघिणी तिथे आली. आपल्या पिल्ल्यावर मनुष्य पाहून ती गुरगुर करायला लागली. शिवराय वाघिणीशी लढण्यात समर्थ होते, पण त्यांना लढायचे नव्हते. शांतपणे दूध घेऊन त्यांना जायचे होते. त्यांनी वाघिणीला नमस्कार केला आणि म्हणाले, मला गुरुवर्यांचं खूप पोट दुखत आहे आणि त्याचा फक्त एकच उपाय आहे, वाघिणीचे ताजे दूध. शिवरायांचे नम्रपणा आणि गुरुभक्ती पाहून वाघिणी शांत झाली आणि दूध द्यायला तयार झाली. शिवराय कमंडलू दूध भरून ते गुहेत परतले. समर्थ म्हणाले, शिवा, शेवटी आणलेस तू दूध, धन्य आहेस तू. समर्थांनी बाकी शिष्यांकडे दृष्टी लावून पाहिले. सर्व शिष्यांना आपली चूक कळाली. धन्य आहे तो शिवराय, धन्य आहे तुझी गुरुभक्ती. अशा महान गुरुभक्तांना माझ्या मनाचा मुजरा. धन्यवाद.